मुंबईनंतर आता जाऊयात पुण्यात। भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे नदी पात्रातील रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। गणेशोत्सवासाठी खरेदीला येणाऱ्या नागरिकांना आता त्रास सहन करावा लागू शकतो। वाहतूक कोंडी यामुळे होऊ शकते। साधारणपणे 16,159 क्युसेक इतका विसर्ग सध्या खडकवासला धरणातून सुरू आहे। खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे मोठा नदीमध्ये विसर्ग सुरू असल्याची माहिती मिळते। त्यामुळे भिडे पूल सध्या पाण्याखाली गेलाय आणि वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। दरम्यान पुढील 3 तासात मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे।